पुढची बातमी पाहूया। शिवसेनेच्या मंत्र्यांवर विविध जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे। मंत्र्यांवर जिल्ह्यांच्या संपर्क प्रमुखाची नवी जबाबदारी देण्यात आली आहे। संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यांमध्ये पक्ष आणि संघटना बळकटीकरणाची जबाबदारी या मंत्र्यांवर असणार आहे। कुणाला कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे आपण ते पाहूया। मंत्री गुलाबराव पाटील यांना जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मंत्री उदय सामंत नाशिक आणि अहिल्यानगर, मंत्री योगेश कदम यांच्याकडे ठाणे आणि पालघर जिल्हा, मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे नांदेड आणि हिंगोली जिल्हा, तर मंत्री भरत गोगावले यांच्याकडे बीड जिल्हा देण्यात आलेला आहे। मंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे जालना, मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे अमरावती आणि अकोला, तर मंत्री संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ आणि वाशिम, मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे भंडारा आणि गोंदिया, तर मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे नागपूर आणि वर्ध्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। शंभूराज देसाई यांच्याकडे गडचिरोली आणि चंद्रपूरची जबाबदारी देण्यात आलेली आहे। दादा भुसे यांच्याकडे धुळे आणि बुलढाणा या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे।